नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी या भाषेला सुरुवात करणार आहोत. मराठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जे काही सरळ सेवा होतात किंवा आयोग जे काही एक्झाम घेतात त्यामध्ये मराठी हा विषय विचारला जातो. तर आज आपण मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली हे बघणार आहोत. भारतामध्ये अनेक बोली भाषा बोलल्या जातात. तर भारतातील भाषा या दोन प्रमुख गटात विभागल्या आहेत, ते म्हणजे इंडो युरोपियन म्हणजेच आर्यन भाषा. आर्यन भाषा म्हणजेच आर्य लोकांची भाषा. तर एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला की भारतामध्ये आर्यनांचे आगमन कसे झाले किंवा ते कुठून आले, हा प्रश्न विचारला गेला आहे त्याबद्दल. तर आर्य हे युरोप खंडातून आले आहेत, हे लक्षात ठेवा. युरोप खंडातून आले आहेत, तर त्यांचे आगमन युरोप या खंडातून आर्यन आलेले आहेत. तर हा जो गट आहे इंडो युरोपियन गट म्हणजेच आर्यन भाषा, तर ही भाषा महाराष्ट्रापासून उत्तरेकडे बोलली जाणारी भाषा आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या, महाराष्ट्रापासून उत्तरेकडे बोलली जाणारी भाषा आहे. इंडो युरोपियन या गटातील म्हणजे जी काही आर्यन भाषा होती, तर त्यातील जे काही साहित्य आहे त्या लोकांचं ते संस्कृत या लिपीमध्येच होतं. मध्ये मराठी, गुजराती, या भाषा इंडो युरोपियन गट म्हणजेच आर्यन भाषा या गटामध्ये मोडतात. मराठी भाषेचा जन्म हा संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून मराठी भाषेचा जन्म झालेला आहे. यानंतरचा गट आहे द्रविडियन गट. द्रविडियन गट म्हणजे द्रविडियन भाषा. द्रविडियन गट भाषा यामध्ये ही भाषा दक्षिणेकडे बोलली जाणारी आहेत. आणि लक्षात ठेवा, इंडो युरोपियन आर्यन भाषा म्हणजेच ही भाषा महाराष्ट्रापासून उत्तरेकडे बोलली जाणारी आहेत आणि द्रविडियन भाषा ही दक्षिणेकडे बोलली जाणारी आहे. तर द्रविडियन ही भाषा दक्षिणेकडील तामिळ, तेलुगू, मल्याळम, द्रविडियन गटातील भाषा या म्हणजे तमिळ, तेलुगू, मल्याळम व कानडी या भाषा द्रविडियन या गटामध्ये मोडतात. भारतातील प्रमुख दोन प्राचीन लिपी आहेत. त्या म्हणजेच पहिली खरोष्टी लिपी. खरोष्टी म्हणजेच गांधारी लिपी.
खरोष्टी म्हणजे गांधारी लिपी ही आर्यन लोकांची भाषा नाहीये. या भाषेशी आर्यन लोकांचा काही संबंध नाही. लक्ष द्या, खरोष्टी आणि गांधारी लिपी या लिपीचा उल्लेख कुशाण घराण्यांच्या काळात होता. म्हणजे आता त्याचा नाहीये आणि तो आर्यांच्या काळातील सुद्धा नाहीये, तर कुशाण घराण्यांचा आहे. त्यानंतर आहे ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी म्हणजे ब्राह्मण लोकांनी त्यांच्या याच्यातून तयार झालेली म्हणजेच ब्राह्मी लिपी. ही महत्वाची आहे. तर ही आर्यांशी संबंधित आहे. आर्यांशी संबंधित आहे. ही ब्राह्मण लोकांची होती, म्हणजे ब्राह्मणाने तयार केलेली होती, म्हणून तिला ब्राह्मी लिपी असं म्हणतात. या लिपीचेच नंतर देवनागरी लिपीत रूपांतर झाले. देवनागरी ब्राह्मी लिपीचेच पुढे देवनागरी लिपीत रूपांतर झाले. ब्राह्मी लिपी ही सर्व लिपींची माता असे म्हणतात. या लिपींना सर्व लिपींची माता असे ब्राह्मी लिपींना म्हणतात. त्यानंतर देवनागरी म्हणजे ब्राह्मी लिपीचे नंतर ब्राह्मी लिपीचे रूपांतर नंतर देवनागरी लिपीत झाले. देवनागरी दीव या धातूपासून देव या शब्दाची निर्मिती झाली. देव या शब्दाची निर्मिती झाली. ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी या लिपीचा विकास झाला. स्वतःला देव मानत, त्यामुळं नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणजेच देवनागरी लिपी. नगरात राहणाऱ्या लोकांची लिपी म्हणजेच देवनागरी लिपी. देवनागरी लिपी असे नाव पडले. तर देवनागरी या लिपीला बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात. बाळबोध लिपी म्हणजे देवनागरी लिपी ही इतकी सोपी आहे की ती लहान लेकरांना सुद्धा समजेल. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहितात. डावीकडून उजवीकडे लिहितात. लेखन पद्धतीला अबुगिडा लेखन पद्धती असे सुद्धा म्हणतात. अबुगिडा असे सुद्धा म्हणतात. मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती. मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती.
त्यालाच मुरड लिपी म्हणतात. मुरड मुरड लिपी म्हणजेच सरळ डावीकडून उजवीकडे अशी रेष मारून घ्यायची आणि कोणताही अक्षर असो काही असो त्यामध्ये स्पेस न ठेवता सरळ लिहिण्याची पद्धत मध्येच मुरड लिपी. धावलिपी सुद्धा असे म्हणतात. धावलिपी धावलिपी म्हणजे ती सरळ असं धावल्यासारखं सर 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 लिहिता येतं म्हणून. त्यामध्ये नाव काना नाव उकार सर सगळा स्पेस न ठेवता सरळ असं डावीकडून उजवीकडे लिहिण्याची पद्धत.